शिवा 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 तू एकटाच आलास? नाना कुठे आहेत? शिवा नाना कुठे असतात? शिवा बोल ना काहीतरी. कुठे आहेत नाना? मागून येत आहेत का? आपण नानाला ज्या ठिकाणी शोधायला गेलो होतो शक्ती, तिथे नाना नव्हता. म्हणजे कोणीतरी चुकीची बातमी दिली होती वाटतं. बातमी चुकीची नव्हती, फक्त आपलं टायमिंग चुकलं बस. आपण जरा टाइमवर पोहोचलो असतो ना तिथे, तर नाना नक्कीच सापडला असता. शक्ती तिथे ना दारूच्या बाटल्या पडलेल्या होत्या आणि जस्ट सिगरेट फुकून ना ते सिगरेटचे ते थुटकं तिकडे टाकलेले होते, माहितीये का? आपल्याला फुल गॅरंटी नाना 100% तिकडे होता. नाना कुठे गेले असतील? त्यांचं अपहरण कोणी केलं असेल आणि कशाला? भल्या माणसाच्या वाईटावर कोण उठलं असेल? जे कोणी असेल ना, त्याचं कधीच चांगलं नाही होणार बघा. माझं तळतळाट लागेल त्याचा. अम्मा बघ, तू शांत हो. देवी आदिशक्ती आहे ना, ती वाईट माणसांसोबत कधीच चांगलं होते नाही. त्यांना चांगली अद्दल घडवी. अगदी बरोबर बोलतेस तू शक्ती. आपण कशाला कोणाचं वाईट चिंतायचं? हा, जैसे जैसे कर्म म्हणून सोडून द्यायचं. बरं शिवा, मला एक सांग, तू नानाला जिथे शोधायला गेला होतास तिथे तुला काही पुरावा सापडला? पण ते वस्त्राच्या मित्राने ना तर गाडीचा एक फोटो दिलाय. ही गाडी जर कोणाचे कळलं ना, नानापर्यंत एकदम पोहोचता येईल आपल्याला. तू अजिबात काळजी करू नकोस. आपण पुन्हा पोलीस स्टेशनला जाऊ. आपण एकत्र जाऊ. कसं आहे, पोलिसांवर प्रेशर टाकल्याशिवाय ते काम करणार नाही. नको ते प्रेशर उरावर घ्यायचंच कशाला म्हणते मी. प्रिन्स, तुमच्या शब्दापुढे जाता येत नाहीये मला म्हणून. नाहीतर इव्हाना त्या नानाचं मुंडकं उडवून माझ्या चिटकोबाला मुक्त केलं असतं मी. पण तुमच्यामुळे गप्प बसावं लागतंय. शक्ती, कसं शोधायचं नानाला? कुठे शोधायचं नानाला? काहीच कळत नाही आपल्याला. काही डोकंच चालत नाही. चिटकोबा आपल्या आयुष्यातून निघून गेलाय असं वाटत होतं, पण आपल्या आयुष्यात सध्या जे काही घडतंय ना, ते सगळंच खूप विचित्र चाललंय. शिवाय चिटकोबाचा आत्मा कैद करून ती बाटली आपण जिथे पुरली ना, की तिथून आपोआप गायब होणं शक्य नाही. म्हणजे नक्कीच कोणीतरी चिटकोबाला मदत करतंय. पण कोण मदत करत असं? काहीच कसं कळत नाही यार. किंवा ते मलाही माहिती नाहीये. जी व्यक्ती हे सगळं करते ना, ती आपल्यासाठी घातक ठरू शकते. अरे ऍक्च्युली मी तुला दुपारी जेव्हा फोन केला ना, तेव्हा मला तुला काहीतरी सांगायचं होतं. काय? अम्माने भद्रा मॅमच्या रूम मधल्या कपाटातून कसला तरी आवाज ऐकला. कपाटातून आवाज आला? हो. आम्हाला भास वगैरे नाही शिव, यावेळेस अम्मा खरं बोलते. तिला भास आला नाहीये. अम्मा जे काही बोलते त्यावर आपण विश्वास ठेवायला हवा. शिवा, चिटकोबाचा आत्मा असलेली बाटली जमिनीतून गायब होऊ शकते, म्हणजे आपल्या आजूबाजूला सध्या काही घडू शकते. शिवा, चिटकोबा परत आला असेल तर? मला काही शिवा, ते बघ तिकडे. अरे बापरे, एकदाचा ज्यूस प्यायला काय तर उपाशी मेला असता रे. त्याचं मरू देच, आपल्या पोटा पाण्याची व्यवस्था करावी लागेल. मस्त जातो
4 पेग बनवतो, तंगड्या लांब करून मस्त पैकी पेग मारत बसतो. वहिनी बॉसला सांगेन मी, रात्रभर त्या नाना समोर बसलो होतो, डोळ्यात अंजन घालून. जाऊ दे तिकडे, सूर्य मावळला, आपला लिव्हर खवळला. ना 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 ना. शिवशक्ती, अरे नाईस थंडी ना. वाव, गुड नाईट. थांबा. अरे शिवशक्ती, तुम्ही एवढ्या रात्री इकडे काय करताय? हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे. तुम्ही इथे काय करताय एवढ्या रात्री? अच्छा, नाही मी जस्ट असं हे आपलं ते टाळं म्हणजे चावी या बाजूला फिरवायची होती, पण मी या बाजूला फिरवले. ते ह्या बाजूला फिरवल्यामुळे ना ते आतमध्ये लाईट अशा लुकलुक करत होत्या. आता त्या टाळ्याच्या ह्या बाजूला काय एवढं काय स्टोर रूम मध्ये महत्वाचं, त्याला कुलूप लावण्या इतकं? काय नाही, म्हणजे जस्ट ते हे, अरे कशाला ते सांडले तर उगाच पंचायत होईल ना नंतर. ते उगाच वहिनी बॉस द्या चावी द्या. नको, कशाला उगाच कशाला त्रास करून घेता. एवढ्या रात्री चांगली थंडी पडली, जा बाहेर कुठेतरी फिरून या मस्त. मी पण जातो जरा. हा ठीक आहे, द्या. कोरोना सर चावी द्या. ते आम्ही बघतो काय ते आरवलीचा परत देतो. नको, किल्लीचं काय एवढं, ते दरवाजा एवढं काय लावायला. शक्ती, हे घे चावी. बघ जरा किती धूळ साचले आणि काय ते. कशाला शक्ती, उगाच ते टाळं उगाच काहीतरी होईल. लाईट पण आतमध्ये नाही आहे आणि नको. तू वेडायस का रे? हा, एवढा मोठा झालायस पण अजूनही तुला एक काम धड करता येत नाहीये ना? तुला ती इम्पॉर्टंट फाईल अजूनही सापडली नाहीये, बरोबर ना? अच्छा, काय बाबा करतेस मूर्ख? तुला ना शिवशक्ती, आपण ना एका संस्थेला वर्षानुवर्ष डोनेशन देतो. त्याच्या सगळ्या डिटेल्स त्या एका फाईल मध्ये आहेत. त्या प्रिन्सला हव्यात हिशोबासाठी. मूर्ख, ती जर फाईल मला सकाळी हातात सापडली नाही ना, तर मग तुझं काही खरं नाही. देशील ना मला हातात आणून ती? हो, हातात आणून द्यायची मला ती फाईल, कळलं ना? हो, हो, हो. नाही आता उभा काय तू थे, जा निघ.